मुख्यमंत्र्यांनी अवकातीची भाषा करताच शिवसेना नेते रामदास कदम बरसलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही, टेकू काढला तर मिनिटातच अवकात कळेल असं प्रत्युत्तर कदमांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। त्यांच्याशी अधिक बातचीत केली आहे आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत यांनी। आपल्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मंत्री रामदास कदम आहेत। कदमजी, कशा प्रकारची भाषा वापरली जाते? मला वाटतं पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या तोंडामध्ये ही भाषा शोभत नाही। ते कदाचित विसरून गेले असतील की शिवसेनेच्या टेकूवरती मी मुख्यमंत्री म्हणून खुर्चीत बसलो आहे। आम्ही टेकू काढल्यानंतर 1 मिनिटामध्ये त्यांची अवकात काय आहे ही त्यांना कळेल। ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना माहिती असायला हवं। पोलीस खातं त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी जाणून घ्यावं त्यांचे किती आमदार खंडणी वसुलीमध्ये त्यांच्यावर केसेस आहेत, जेलमध्ये गेलेत, किती नगरसेवक बलात्कार केसेसमध्ये आता जेलमध्ये आहेत, त्यांचे मुंबईतले किती नगरसेवक खंडणी घेत असताना पकडले गेलेत। मी याच्यावरती काळी पत्रिकाच काढणार आहे की जे तुम्ही 1-2 लोक जे आमच्या अंगावर सोडले त्यांची अवकात काय आहे ती बघा, त्यांची कुवत काय आहे ते बघा। तर तुमचा एक खासदार तर तो मानसिक रुग्ण आहे असं म्हणेन, त्याला तर हॉस्पिटलला ॲडमिट केलं पाहिजे। तुम्ही स्वतःच गुंडांना घेऊन सोबत फिरताय, स्वतः सगळ्या गुंडांना पक्षामध्ये घेताय, स्वतः माफियाला घेऊन फिरताय आणि दुसऱ्याला माफिया म्हणताय। म्हणजे मी हसतोय लोकाला आणि शेमूड माझ्या नाकाला, उलटा चौक कोतवाल कोडाटे, अशी परिस्थिती सध्या भाजपची झालेली आहे। भाजपचे नेते म्हणतात, स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की आता मी पाणी पितोय, मात्र 23 तारखेला मी पाणी पाजून दाखवेन। मला वाटतं भाषण करताना ज्यांना स्वतःच पाणी प्यायला लागतंय ते तर पाणी काय पाजू शकतात? शिवसेनेच्या नावामुळं इतकी घबघाट होत असेल तर पाण्याची धंदाचे पाजणं हे येड्यागावाचं काम नाही, तिथं हवेत जातीचे येड्यागावाचं काम नाही, ते सैनिकाचं काम आहे, ते मावळ्यांचं काम आहे। नुसतं भगवं जॅकेट घातलं की मावळ्याची ताकद येत नसते। शिवसेना पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मागे फिरते, तर माझं चुकलं काय असा एक प्रश्न विचारण्यात आलेला मुख्यमंत्र्यांकडून। तुमचं मुख्यमंत्री साहेब एवढंच चुकलं आहे की पहिल्यांदा तुमच्या मंत्रिमंडळामध्ये पारदर्शकता किती आहे याचं आत्मपरीक्षणपर्यंत तुम्ही केलं पाहिजे ना। आणि म्हणून सगळ्यात प्रथमतः पारदर्शकता आपण पाहिली पाहिजे। मयांक भागवत, जय महाराष्ट्र, मुंबई।